हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी हा सब्जेक्ट आपण शिकत आहे. ठीक आहे. त्यातले हे आपले लेक्चर नंबर 4 आहे. इलेक्ट्रिक हिटिंग अँड वेल्डिंग सिस्टीम्स हा आपला चॅप्टर चालू आहे. ह्याच्यातला आपले लेक्चर नंबर हे 4 आहे. ठीक आहे. पहिलाचे 3 लेक्चर जर बघितले नसाल तर ते पहिला बघून घ्या आणि नंतर या लेक्चरला या. तर आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर स्टार्टिंगला आपण व्हिडिओच्या सांगतोच प्रत्येक, तर त्याप्रमाणे सांगतो तुम्हाला की आपण पहिल्यांदा क्वेश्चन यासाठी टाकतो की जेणेकरून टॉपिकमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, त्याच्यावर कशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो हे आपल्याला बघायचं असतं. ठीक आहे. हे थेरॉटिकल प्रश्न कसा येऊ शकतो हे एकदा बघतो आपण, आणि MCQ टाईप प्रश्न कसा येऊ शकतो हे आपण लास्टला बघतो. ठीक आहे. MCQ टाईप का, कारण की ज्यावेळेला तुम्ही थिअरी शिकता त्यावेळेला तुम्हाला MCQ कसा येईल हे तुम्हाला कळत असतं. ठीक आहे. तर कंटेंट काय काय आपले असणार आहेत या आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर रिक्वायरमेंट्स ऑफ रेजिस्टन्स हिटिंग एलिमेंट मटेरियल, रिक्वायरमेंट ऑफ रेजिस्टन्स हिटिंग एलिमेंट मटेरियल, मेथड्स ऑफ टेम्परेचर कंट्रोल, डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट, मटेरियल्स यूज्ड फॉर ॲज हिटिंग एलिमेंट हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता कन्सेप्ट मॅप कसा आहे हिटिंग सिस्टीमचा, तर ही आहे तुमची हिटिंग सिस्टीम. ह्याच्यामध्ये येतो पहिला हाय मेल्टिंग पॉईंट, त्यानंतर येतो हाय स्पेसिफिक रेजिस्टन्स, त्यानंतर येतो कोरोजन ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट्स, त्यानंतर येतो टेम्परेचर कंट्रोल, त्यानंतर येतो स्टेफन्स लॉ. ह्या सगळ्या गोष्टी येतात कशामध्ये, हिटिंग एलिमेंटमध्ये. ठीक आहे. हिटिंग एलिमेंटमध्ये येतात. त्यानंतर आपल्याला जे की पॉईंट शिकायचे आहेत ते काय काय आहेत, जे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह किंवा की लर्निंगमध्ये. तर नो द कन्सेप्ट मॅप ऑफ हिटिंग एलिमेंट, रिक्वायरमेंट अँड प्रॉपर्टीज ऑफ हिटिंग एलिमेंट, नो अबाउट डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट. ठीक आहे. हे शिकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर काय येतं बाबा, आपल्याला पहिल्यांदा आपण जो पॉईंट शिकणार आहे, ठीक आहे, तो आहे हिटिंग एलिमेंटचा. ठीक आहे. तर रिक्वायरमेंट ऑफ हिटिंग एलिमेंट काय आहेत आपल्याला हे शिकायचे आहेत. तर इट शूड हॅव हाय रेजिस्टिव्हिटी सो दॅट अ स्मॉल लेंथ ऑफ वायर इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ गिवन अमाऊंट ऑफ हीट. It should have high melting point so that high temperature may be obtained. It should not oxide at high temperature to ensure long life. हे रिक्वायरमेंट काय काय आहेत, तर त्याची रेजिस्टिव्हिटी जी आहे ती काय पाहिजे, चांगली पाहिजे, हाय पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, स्मॉल लेंथची जी वायर आहे ती आपल्याला लागणार आहे कशासाठी, तर लार्ज अमाऊंट ऑफ हीट आपल्याला मिळवण्यासाठी. आता दुसरा पॉईंट काय सांगितला आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा पाहिजे, हाय पाहिजे. त्यामुळे जे हाय टेम्परेचर आहे ते आपल्याला मिळू शकेल. ठीक आहे. आता तिसरा पॉईंट काय सांगितला आहे, हे ऑक्सिडाईज व्हायला नको, हाय टेम्परेचरला ऑक्सिडाईज व्हायला नको, टू इन्श्युअर लॉंग लाईफ. म्हणजे ते कशासाठी, तर लॉंग लाईफ आपल्याला मिळावी यासाठी. ठीक आहे. हे आपल्याला रिक्वायरमेंट्स आहेत, रिक्वायरमेंट्स ऑफ हिटिंग एलिमेंटमध्ये येतात. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ हिटिंग एलिमेंट काय काय आहेत, हाय मेल्टिंग पॉईंट आहे, फ्री फ्रॉम ऑक्सिडेशन ॲट ओपन ॲटमॉस्फिअर आहे. त्याच्यानंतर येतं हाय टेन्साईल स्ट्रेंथ, सफिशियंट डक्टिलिटी टू ड्रॉ द मेटल ऑर अलाय इन द फॉर्म ऑफ वायर. त्यानंतर येतं हाय रेजिस्टिव्हिटी अँड लो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे. तर हे पॉईंट आपले कशामध्ये येतात, तर प्रॉपर्टीज ऑफ हिटिंग एलिमेंट जे आहे त्याच्यामध्ये हे पॉईंट येतात. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपण काय शिकायचं आहे की बाबा प्रॉपर्टीज तर शिकल्या म्हणून आपण, तर आता आपल्याला काय शिकायचं की कसं म्हणजे डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट कशी डिझाईन कशी केली असते हे शिकायचं. ठीक आहे. एखादी गोष्ट तुम्ही घर बांधणार आहे तर ते कसं बांधायच्या आधी काय करता, तुम्ही डिझाईन करता किंवा प्लॅन करता की बाबा मला इथं किचन पाहिजे, इथं आमचं हॉल पाहिजे, इथं आमचं बेडरूम पाहिजे, इथं आमचं पोर्च पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही काय करता, डिझाईन करता. तसं आपण ज्यावेळेला हिटिंग एलिमेंट डिझाईन करतो त्यावेळेला आपण काय काय बघतो हे आपल्याला इथं बघायचं आहे. द टेम्परेचर ऑफ द हिटिंग एलिमेंट ॲट द इनिशियल स्टेज विल इन्क्रीज ग्रॅज्युअली बट आफ्टर समटाईम्स इट अटेन्स अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे हिटिंग एलिमेंटचं इनिशियल जे असतं म्हणजे स्टार्टिंगला जे टेम्परेचर आहे ते काय होणार, ग्रॅज्युअली वाढायला चालू होणार, पण एका सर्टन टाईम पिरियडनंतर काय होणार, ते काय होणार, कॉन्स्टंट टेम्परेचर होणार. ॲट दिस इन्स्टंट द हीट डिसिपेटेड फ्रॉम द सरफेस ऑफ द एलिमेंट इज इक्वल टू द इनपुट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी.
एच इज इक्वल टू काय येणार हीट डिसिपेटेड, स्मॉल एल इज इक्वल टू काय येणार लेंथ ऑफ द कॉईल, स्मॉल डी इज इक्वल टू काय येणार तर डायमीटर ऑफ कॉईल. हे झाले लेंथ, ही झाली तुमची डायमीटर. ठीक आहे, इथं हे दाखवलेले आहे. तर ह्याच्यानंतर हे तुमचं इक्वेशन दिलेलं आहे स्टेफन्स लॉनुसार. ठीक आहे, एच इज इक्वल टू 5.72 KE इंटू ब्रॅकेट T1 डिवाइड बाय 1000 ब्रॅकेट रेज टू 4 मायनस T2 डिवाइड बाय 1000 ब्रॅकेट रेज टू 4 होल ब्रॅकेट. ठीक आहे, हा जो ब्रॅकेट झाला होता पहिला स्टार्टिंगला, त्यानंतर हा ब्रॅकेट झाला, म्हणजे हा झाला होल ब्रॅकेट वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. हे काय आहे स्टीफन्स लॉनुसार हीट कशी डिसिपेट होते त्या स्टीफननं काय केला हा लॉ तयार केला आहे. ठीक आहे, स्टीफन्स लॉ झाला आहे, मग सायंटिस्ट स्टीफन्स लॉ तयार झाला आहे. ठीक आहे, आता इलेक्ट्रिकल पॉवर इनपुट P इज इक्वल टू काय येतं तर V² डिवाइड बाय R येतं. ठीक आहे, वेअर V इज द सप्लाय व्होल्टेज अँड R इज द रेजिस्टन्स ऑफ हिटिंग एलिमेंट हे येतं. Pचा फॉर्म्युला P इज इक्वल टू V² डिवाइड बाय R. हेच पुढं कन्वर्ट कशामध्ये झालं तर V² अल्फा डिवाइड बाय रो एल हे झालं. का असं झालं कारण की R इज इक्वल टू रो हे रो एल बाय हे अल्फा येतं. ठीक आहे, रो एल बाय ए म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर ह्याच्यामुळे हे इक्वेशन असं झालं. आणि अल्फा म्हणजे काय असतो पाय इंटू D² डिवाइड बाय 4 हा असतो. ठीक आहे, त्यामुळे जे आपलं टोटल इक्वेशन आहे ते आता कसं फॉर्म होणार आहे, इथं आर आहे. ठीक आहे, आरच्या पुढं रो एल लिहिलं तुम्ही. ठीक आहे, हो का हे आर आहे ह्याच्या पुढं बरोबर रो एल लिहिलं. ठीक आहे, इथं आर आहे ह्याच्या पुढं बरोबर रो एल आलं इज इक्वल टूच्या नंतर. ठीक आहे, आता अल्फा इथं आरच्या खाली होता. ठीक आहे, आता इथं तुम्ही रो एल खाली लिहिला म्हणून अल्फा काय केलेला वर लिहिला. ठीक आहे, एवढाच फरक केला. आणि हे V² होतं तसं हे V² इथं आहे तसं ठेवलं. ठीक आहे, आता अल्फा म्हणजे काय, आता ह्या अल्फाची व्हॅल्यू काय आहे तर अल्फा इज इक्वल टू पाय इंटू D² डिवाइड बाय 4 ही एवढी व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तशीच तीच पाय इंटू D²ची व्हॅल्यू इथं टाकली. 4 तुम्ही आहे तसा खाली लिहिला. ठीक आहे, रो एल ही होता तसा इथं रो एल लिहिला, म्हणजे काय झालं ते 4 रो एल झालं. ठीक आहे, अल्फाची व्हॅल्यू तुम्ही पाय D² टाकली इथं, अल्फाच्या वाटणीचं इथं पाय D² टाकलं. ठीक आहे, आणि हे V² होतं तसं इथं V² लिहिला, म्हणजे हे तुमचं टोटल इक्वेशन आता लास्टला झालं. आता रो म्हणजे काय असतो तर स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द वायर मटेरियल असतं. ठीक आहे, आता हे आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. कसं कॅल्क्युलेट करणार तर हे पाय D² इंटू V² लिहिलं डिवाइड बाय रो एल इंटू 4 लिहिलं इंटू इथं काय लिहिलं इंटू हे डॉट म्हणजे इंटू आहे ते. ठीक आहे, इंटू 1 डिवाइड बाय पाय इंटू DL हे लिहिलं तुम्ही इज इक्वल टू काय लिहिलं तर V² इंटू D डिवाइड बाय 4 रो एल स्क्वेअर. ठीक आहे, हे तुमचं काय आलं तुमचं फायनल इक्वेशन आलं. आता फायनल इक्वेशन हे का आलं तर ह्या पायला ह्यो पाय गेला. ठीक आहे, आता D² होता त्याला ह्यो D ह्या D² गेला म्हणजे नुसता D राहिला. ठीक आहे, म्हणजे पाय D आणि हे V² राहिलं असं. पायला पाय गेला होता तुमचा. ठीक आहे, पायला हा खालचा पाय गेलेला होता. ठीक आहे, त्यामुळे काय राहिलं ह्या Dला पण हे D गेलं स्क्वेअर होता त्यामुळे एक D राहिलं. DV² हो काय DV² इथं लिहिलं तुम्ही. ठीक आहे, एवढंच राहिलं. 1 काय राहायचं नसते, 1 हे कॉन्स्टंट असते. आता खाली काय काय राहिलेलं तर 4 कशाला कॅन्सल झाला नव्हता त्यामुळे 4 आहे तसं लिहिला तुम्ही. ठीक आहे, रो एल पण वरती नाही आहे त्यामुळे इथं रो एल आहे तसं लिहिलं. ठीक आहे, रो एल स्क्वेअर जो आहे ते तुमचा आहे तसं लिहिला. आता तुम्ही म्हणाल रो एल स्क्वेअर कसा तर इथं एक एल आहे आणि इथं एक एल आहे. ठीक आहे, दोन्ही पण खालीच आहेत. ठीक आहे, रो एकटाच आला आहे आणि एलचा तेवढा 2 एल असल्यामुळं इकडं पण एल इकडं पण एल असल्यामुळं काय झालं एल स्क्वेअर झालं. ठीक आहे, आता हे झालं आपल्याला मिळालं, हे झालं इक्वेशन 1 आणि 2 हे आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, हे आपलं इक्वेशन 2 आहे. तर हे आपलं झालं काय पहिलं झालं हे आपलं इक्वेशन नंबर 1 झालं, हे झालं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला इक्वेटिंग इक्वेशन्स 1 आणि 2 आपल्याला काय मिळतं तर H इज इक्वल टू V² इंटू D डिवाइड बाय रो 4 रो एल स्क्वेअर और D डिवाइड बाय एल स्क्वेअर हे आपल्याला मिळतं. त्यालाच आपण काय म्हणतो 4HP डिवाइड बाय V² आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर काय मिळालं आपल्याला तेच आपण पुढे कॅल्क्युलेट केल्यानंतर
एकमेकाला काय काय सगळं कॅन्सल होणार आणि कॅन्सल ज्यावेळेला होईल त्यावेळेला तुम्हाला काय मिळणार, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर हे आपलं मिळतं, आर इज इक्वल टू रो एल बाय हे आपल्याला मिळतं. ठीक आहे, हे मिळालं, हे मिळालं. त्यानंतर काय मिळालं, जे फायनल इक्वेशन आहे फोर्थ ते तुम्हाला काय मिळालं, एल डिवाइड बाय डी स्क्वेअर इज इक्वल टू पाय इंटू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 4 रो पी हे तुम्हाला काय मिळालं, तुमचं फायनल इक्वेशन मिळालं. ठीक आहे, तर त्यानंतर सॉल्विंग इक्वेशन 3 आणि 4 लेंथ अँड डायमीटर ऑफ द वायर कॅन बी कॅल्क्युलेटेड. म्हणजे तिसरं आणि चौथं जे इक्वेशन, हे झालं तुमचं तिसरं इक्वेशन, हे झालं तुमचं चौथं इक्वेशन. हे ज्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्यावेळेला तुम्हाला काय मिळणार, लेंथ अँड डायमीटर ऑफ वायर कॅन बी कॅल्क्युलेटेड. ठीक आहे, लेंथ अँड डायमीटर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता यानंतर आपल्याला काय बघायचे आहेत, तर कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ हिटिंग एलिमेंट्स. म्हणजे हिटिंग एलिमेंटमध्ये फेल्युअरचे काय काय कॉजेस आहेत ते आपल्याला बघायचे आहे. तर ते पहिलं कॉज काय येतं, तर फॉर्मेशन ऑफ हॉटस्पॉट. म्हणजे हॉटस्पॉट फॉर्म होतो. हॉटस्पॉट्स आर द पॉईंट्स इन द हिटिंग एलिमेंट्स विच आर फॉर्मड ॲट हायर टेम्परेचर. One of the reason of formation of hotspot is in heating element is high rate of local oxidation that may reduce the element cross section, thereby increasing the resistance at that spot and produces more heat locally and causing breakdown the element. Other causes काय काय आहेत, the other causes are wrong fuse material may result in sagging and wrapping of the material. आता दुसरा पॉईंट काय येतो, तर कंटॅमिनेशन अँड करोजन हे 2 पॉईंट येतात. आता गॅसेस ऑफ द कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर प्रिवेलिंग इन ॲन्युलिंग फर्नेस ऑर फ्युम्स फ्रॉम फ्लक्स used in brazing furnaces or oil fumes caused by heat treatment of components. Contamination with lubricant contaminate the elements and produce ड्राय करोजन. हे काय होतं, तुमचे कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ हिटिंग एलिमेंटमध्ये हे पॉईंट तुमचे येतात. ठीक आहे, तर ह्याच्यानंतर आपल्याला काय येतं, क्वीज आपल्याला दिसतात. क्वीज काय काय आहेत, फॉर हिटिंग एलिमेंट हाय रेजिस्टिव्हिटी मटेरियल इज चूजन टू. हाय रेजिस्टिव्हिटी मटेरियल आपण घेतो कशासाठी, तर रिड्यूस द लेंथ ऑफ हिटिंग एलिमेंट, इन्क्रीज द लाईफ ऑफ द हिटिंग एलिमेंट, रिड्यूस द इफेक्ट ऑफ ऑक्सिडेशन आणि प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ हीट. तर ह्याच्यामधला जो पॉईंट येतो करेक्ट तो येतो. तर पहिला पॉईंट जो आहे तुम्हाला ए जे दाखवलं आहे तुम्हाला, ते रिड्यूस द लेंथ ऑफ हिटिंग एलिमेंट हा तुमचा बरोबर ऑप्शन आहे. आता दुसरा क्वेश्चन काय विचारलं आहे, इन रेजिस्टन्स हिटिंग हायेस्ट वर्किंग टेम्परेचर इज ऑब्टेन्ड फ्रॉम हिटिंग एलिमेंट मेड ऑफ. ठीक आहे, तर कोणत्या मटेरियलपासून इन हाय रेजिस्टन्स हिटिंग हायेस्ट वर्किंग टेम्परेचर हे आपल्याला मिळतं कशापासून, फ्रॉम हिटिंग एलिमेंटपासून मिळतात. जे कुठल्या मटेरियलपासून बनलेलं असतं, तर ऑप्शन इथे दिलेले आहेत, निकेल कॉपर का नायक्रोम का सिलिकॉन कार्बाइड का सिल्वर. ठीक आहे, हे विचारलेलं आहे. तर ऑप्शन येणार सिलिकॉन कार्बाइड हे तुमचं ऑप्शन येणार. आता तिसरा क्वेश्चन विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग हिटिंग मेथड्स हॅज मॅक्झिमम पॉवर फॅक्टर. तर त्याचा आन्सर काय आहे ना, तर पहिला ऑप्शन आहे आर्क हिटिंग, दुसरा आहे डायइलेक्ट्रिक हिटिंग, तिसरा आहे इंडक्शन हिटिंग आणि चौथा आहे रेजिस्टन्स हिटिंग. तर ऑप्शन येणार फोर्थ रेजिस्टन्स हिटिंग. ठीक आहे, आता कंक्लुजन काय मिळालं आपल्याला, ह्या सगळ्या थिअरीवरून आपल्याला काय काय समजलं. वी हॅव लर्न डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट्स अँड डिटेल्स रिलेटेड टू हिटिंग एलिमेंट्स. म्हणजे आपण हिटिंग एलिमेंट डिझाईन कशी करायचे ते शिकलो आणि जे डिटेल्स आहेत रिलेटेड टू हिटिंग एलिमेंट हे पण आपण या लेक्चरमधून शिकलेलो आहे. हे आपलं काय झालं, कंक्लुजन आहे या लेक्चरचं. ठीक आहे, तर ह्याचे जे तुम्ही काय असतील म्हणतो आपण त्याला काय म्हणतो, ह्याचे जे काही स्क्रीनशॉट आहेत घ्यायचे तर ते तुम्ही आता घेऊ शकता. एक 2 सेकंद थांबत आहे, त्यावेळेला तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, किंवा व्हिडिओ पॉज करून जरी घेतला तरी चालते.
ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. आपण आजचं लेक्चर आपण इथं थांबवत आहे. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन.